माढ्यात युती धर्म पाळा अशी थेट माहिती आता अजित पवार यांचं निवासस्थान देवगिरी या बंगल्यातून बाहेर आलेली पाहायला मिळाली। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माढा या जागेसाठी, लोकसभेच्या जागेसाठी महायुतीतून रणजित निंबाळकर यांची वर्णी लागलेली, पण या वर्णीला रामराजे निंबाळकर तसेच धैर्यशील मोहिते पाटील यांची नाराजगी आहे। धैर्यशील मोहिते पाटलांनी तर थेट भाजपचा राजीनामाच दिला आणि आता ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची माहिती आहे। आपल्या मित्राला उमेदवारी नाही मिळाली म्हणून रामराजे निंबाळकरांनी थेट माढ्यात एक प्रचार केला की रणजित निंबाळकरांना मतदान नाही करायचं आणि ही कुजबूज अजित पवार यांच्या कानावर येताच अजित पवारांनी आज त्यांच्या निवासस्थानी म्हणजे देवगिरी या बंगल्यावर बैठक बोलावली आणि या बैठकीला आमदार, माजी आमदार, त्याच्यानंतर कृषी समितीचे अध्यक्ष आणि स्वतः रामराजे निंबाळकर यांची उपस्थिती होती। या सगळ्या बैठकीत अजित पवारांनी सूर वाढवला, तो म्हणजे की माढ्यात युती धर्म पाळा, त्यामुळे आपल्याला 45चा आकडा जो आहे तो गाठता येणार। आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे माढ्यात युती धर्म पाळला जाणार की नाही। शहादा तालुका हा सातपुड्याच्या पायथ्याशी असल्याने मोठ्या प्रमाणावर दुर्गम भागातून शेतकरी हे आपल्या माल विक्री करण्यासाठी शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीत येत असतात। सध्या नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा हा 42°C पर्यंत पोहोचला आहे। मात्र शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांच्या मालाचा लिलाव हा भर दुपारी होत असल्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड समस्यांना सामोरं जावे लागत आहे। तसेच बाजार समितीत पिण्याच्या पाण्याची कुठलीही सुविधा नसल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहे। लवकरात लवकर शेतकऱ्यांना पुरेशी सुविधा उपलब्ध करून द्यावे, तसेच शेतकऱ्यांचे लिलाव हे दुपारीऐवजी सकाळच्या काळात करावे, अन्यथा शेतकऱ्यांद्वारे आंदोलन देखील करण्यात येईल अशी चेतावणी शेतकऱ्यांनी दिली आहे। अकोल्यातील बिर्ला कॉलनी परिसरातील अकोला इंडस्ट्रियल ऑइल मिलच्या कामगारांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे। या कामगारांनी आता थेट लोकसभा निवडणुकीमध्ये बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे। त्यामुळे हे कामगार जे आहेत ते आता लोकसभेत मतदान करणार नाहीत असा पवित्रा त्यांनी घेतला आहे। सुमारे 550 कामगारांनी या ऑइल मिल विरोधात आंदोलन पुकारलं आहे। याचं कारण असं आहे की या कामगारांना ही जागा खाली करण्याची नोटीस ती या ऑइल मिलकडून देण्यात आली आहे। त्यामुळे आम्ही जागा खाली करणार नाही, कारण आमच्याकडे अद्यापही दुसरी राहण्यासाठी व्यवस्था नाही। त्यामुळे ह्या कामगारांनी या ऑइल मिलच्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे। त्यामुळे आता थेट लोकसभा निवडणुकीत हे कामगार मतदानापासून वंचित राहणार असा इशाराच त्यांनी दिला आहे। जालना जिल्ह्याचा द्राक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कडवंची गावाला काल झालेल्या अवकाळी पावसाने तुफान गारपिटीने चांगलाच झोडपलं आहे। कडवंची गावातील द्राक्ष बागांना काल झालेल्या अवकाळी पावसाने तुफान गारपिटीचा चांगलाच फटका बसला आहे। त्यामुळे या भागातील शेतकरी पुन्हा एकदा निसर्गाच्या संकटात सापडलेला आहे। जालना जिल्हा सध्या दुष्काळाच्या झळा सोसत आहे। अशा परिस्थितीत जिल्ह्यामध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झालेली आहे। जनावरांच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्नही निर्माण झालेला आहे। त्यामुळे शेतकरी पहिल्यांदाच संकटात सापडलेला आहे। तर दुसरीकडे काल झालेल्या अवकाळी पाऊस आणि तुफान गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणिते कोलमडलेले आहे। गेल्या काही दिवसांपासून हमाल आणि व्यापारी यांच्यामध्ये वाद सुरू आहे आणि याच वादाच्या पार्श्वभूमीवर खाजगी खरेदी केंद्रावर कांदा खरेदी करण्यात आलेली होती आणि त्याचे लिलाव सुरू असतानाच व्यापारी आणि हमालांमध्ये जोरदार राडा झाला। यामध्ये अनेकांना धक्काबुक्की झाली तर काहींना यामध्ये किरकोळ दुखापत देखील झालेली आहे। संपूर्ण बाजार समितीमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झाल्यानंतर तात्काळ येवल्याचे पोलीस निरीक्षक त्या ठिकाणी फौजफाट्यासह दाखल झाले होते। संपूर्ण परिस्थिती या ठिकाणी रोखण्यामध्ये त्यांना यश आलं असलं तरी मोठ्या प्रमाणात परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। शेतकरी देखील मोठ्या संख्येनं या वेळेला उपस्थित होते। आजच्या दिवशी लासलगाव बाजार समिती कांदा खरेदीसाठी खुली झाली असली तरी अनेक बाजार समित्यांमध्ये अद्यापही कांद्याच्या मुद्द्यावरून शेतकरी नाराज आहे। हमाल आणि व्यापारी यांच्यामध्ये वाद सुरू आहे आणि याच वादाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा बाजार समिती हा चर्चेचा विषय बनली आहे।